2/46 2 2/46 दुसरा अध्याय 46वा श्लोक 46 दुसरा अध्याय 46वा श्लोक यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानता। यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके सर्वतः संप्लुतोदके संप्लुतोदके म्हणजे पाण्याचा मोठा संचय। उदपाने म्हणजे विहीर, पाण्याचा मोठा संचय विहीर विहीर म्हणजे पुढचा क्ल्यू विहीर। आजोबा आजोबा आदिनाथा आजोबा, अरे कोड्याचं उत्तर मिळालं। विहीर आजोबा विहीर। मीही तोच विचार करत होतो आणि संदर्भ लागला। अरे महादेव दादाची जुनीच शक्कल, प्रतिबिंब, आरसा। हे बघ, या किल्लीवर 34/5 असे आकडे आहेत, पण मी ही किल्ली जेव्हा आरशा समोर धरली तेव्हा काय दिसतंय बघ। बघ 2/46 2/46 मी लगेच गीतेतला दुसरा अध्याय 46वा श्लोक शोधला आणि त्यातही विहिरीचा संदर्भ लागला। ग्रेट। फरक एवढाच आहे की मला हा शोध घ्यायला कष्ट घ्यावे लागले, पण तू हे कोडं तोंडी सोडवलं। पुन्हा कारण एकच, मी दिनू आहे आणि तू महादेव दादा। आजोबा पण अजून शुभ्राचं कोडं सुटलेलं नाहीये, पण तरीही मला आजचा दिवस खूप महत्वाचा वाटतो। आजोबा आपण थांबून चालणार नाही। विहीर आपल्याला क्लू मिळाले तर आपण तळापर्यंत जाऊ, आपण थांबायचं नाही आजोबा। माझं अंतर्मन मला सांगतंय आपण खूप जवळ पोचलेलो आहोत। एकदा का विहिरीच्या कोड्याची उकल झाली की शुभ्रा सकट सगळी कोडी पटापट उलगडतील। मग आपण थांबलोत का विष्णू काका? अरे विष्णू काका, विष्णू काका। महादेव दादा सारखी तळमळ, त्याची जिद्द, लढाऊ वृत्ती, विषयाच्या मुळाशी जाण्याची तयारी, सगळं दिसायला लागलंय मला। आदिनाथा थांब, मी पण आलो। विहीर विहीर श्रीराम। आदिनाथा आदिनाथा, ए आदिनाथा कुठे गेला हा? अरे विष्णू, आदिनाथ कुठे आहे? अहो मी त्याच्या हाका ऐकून त्याला बघायला इथे आलो।
पण काय झालंय काय? अरे काखेत कळसा आणि गावाला वळसा असं झालंय. म्हणजे ज्या कोड्याचं उत्तर आपण इतके दिवस शोधत होतो त्याचा पुढचा संभाव्य टप्पा आम्हाला सापडला आहे. ही विहीर. या विहिरीत पुढचा संकेत मिळण्याची शक्यता आहे. काय सांगताय काय मालक? अरे म्हणून मला वाटलं आदिनाथ इथे आला असेल. आदिनाथ, ए आदिनाथा. मालक आतमध्येच असेल कुठेतरी, मी त्याला शोधून आणतो. अरे आदी, ए आदी. आदी, आदीला बघितलंस का ग? कोण तुम्ही? ह्या वाड्याचे काही नियम आहेत, काही रीती आहेत. परवानगी न मागता आत कसे आलात? नाही म्हणजे मी. आपण कृपया इथून बाहेर गेलात तरच बरं होईल. नाही जातो मी. आपल्या आदिनाथला शोधायला आलो होतो. कोण आदिनाथ? तुमचा आदिनाथ जगाच्या कुठल्या कोपऱ्यात आहे ते मला माहित नाही, पण इथे नाहीये तो. शुभ्राताई? मी शुभ्रा नाहीये. किती वेळा सांगायचं तुम्हाला? तुम्ही तसे जाणार नसाल तर मलाच काहीतरी उपाय करायला हवा. कुणाचाही धाक उरला नाहीये म्हणून हे घडतंय. वेळीच आळा घालायला हवा. व्हा बाजूला. भागीरथी वंश. आदी, आदी. आजोबा काय शोधताय? अगं आदिनाथला शोधतोय. आजोबा हे काय चाललंय वाड्यात? कोण आहे हा आदिनाथ? मगाशी तो माणूस सुद्धा आदिनाथलाच शोधत होता. मालक. हा मालक अख्खा वाडा शोधला, कुठेच नाही हो आदी. आदिनाथला नव्हे, महादेवला शोधतोय. काय? आम्ही सगळे महादेवला शोधतो आहोत. अगं बाई, म्हणजे हे पुन्हा गेले? वाड्यावर एवढ्या सगळ्या गोष्टी घडतायत आणि ह्यांना काहीच नाही त्याचं. कुटुंबाच्या भानापेक्षा समाजाचं भान जास्ती ह्यांना. भागीरथी वंशना सांगायला हवं. वंश, एक मिनिट. भागीरथी देखील बाहेर गेलेली आहे. बाहेर गेल्यात? कुठे गेल्यात? मग बोलवून घ्या त्यांना. हो, मी बोलवतो तिला. तोपर्यंत तू आराम कर. अहो कसं शक्य आहे? अजिबात चैन पडणार नाही मला. मला न सांगता गेले. काहीतरी कारण असल्याशिवाय असं नाही वागणार ते. श्रीकृष्णालाच जाब विचारते आता. आदी, ए आदी. ए आदी. मालक तुम्ही काळजी करू नका. तो असेल इकडे कुठेतरी. मी शोधून काढतो त्याला. आदी, आदी कुठे गेला? आदी. गोष्टी अडथळा शर्यतीसारख्या घडतायत. म्हणजे एखादी चांगली गोष्ट घडली की मग अडथळा आणायला काहीतरी घडायला हवं ना, तसं होतंय. अरे चावीवर काही खुणा सापडल्या म्हणून दादा आणि आजोबा वाड्यावर गेले, तर इथे शुभ्राचं हे असं.
ती आम्हाला कोणाला ओळखेनाशी झालीये. म्हणजे अरे ती स्वतःला पार्वतीच समजते. म्हणजे तिला फक्त गेल्या जन्मातल्याच गोष्टी आठवत आहेत. स्वप्नील, ती ती जर यातनं बाहेरच आली नाही तर, किंवा किंवा तिने यानंतर आम्हाला कोणालाच ओळखलंच नाही तर. का असं विचार करतेस प्रिया? कारण मी दादाने तिला वाड्यावर नेण्यापूर्वीची शुभ्रा पाहिली आहे. प्रिया, थिंक पॉझिटिव्ह. स्वप्नील, अरे पण कसं? कूल डाऊन. या सगळ्यामध्ये एक चांगली गोष्ट घडली. माहिती आहे कुठली? माझं बँगलोरचं प्रोजेक्ट इज ऑलमोस्ट ओव्हर. मी लवकरच मुंबईला येतोय. यू आर नॉट अलोन. खरंच स्वप्नील, आत्ताही तू आलास आणि मला आधार मिळाला. हो ना? चल आता एक एक प्रॉब्लेम हातात घेऊ. पहिले आधीला फोन करू, त्याला बरं वाटेल मी आलोय हे ऐकून. नुसतं हूं नाही, स्माइल. गुड गर्ल. काय रे, लागला का काही आदिनाथाचा पत्ता? नाही, कुठेच नाही. पार बाजारापर्यंत जाऊन आलो, पण त्याचा कुठेच पत्ता नाही मालक. मी मुंबईला फोन लावतो. थांब थांब, काही करू नकोस. आधीच ते शुभ्रामुळे अस्वस्थ आहेत. आता आदिनाथाचं हे कळलं तर त्यांच्या मनात नको नको ते विचार येतील. पण मालक, आपण असं स्वस्त बसून कसं चालेल? नाही चालणार. स्वस्थ बसून चालणार नाहीच, पण घाईघाईने निर्णय घेऊनही चालणार नाही. तू आधी शांत हो पाहू. कसा शांत हो मालक? अहो, तो कुणाला काहीतरी सांगून गेला असताना ते एक वेळ मी समजू शकलो असतो. पण आता काही वेळापूर्वी मला तो हाका मारत होता हो. आणि असं अचानक कुठे? हाच विचार मनातून काढून टाक. शांत चित्ताने विचार कर, नक्की काहीतरी मार्ग सापडेल. बहुतेक आधीचाच फोन असणार. हॅलो आधी. स्वप्नील बोलतोय विष्णू काका. स्वप्नील? हा स्वप्नील. थांबा, मालकांशी बोल. स्वप्नील. हॅलो. अरे स्वप्नील, कुठून बोलतो आहेस तू? मी मुंबईत आलोय आजोबा. मुंबईला? बरं मला सांग, इतक्यात तुला आदिनाथाचा काही फोन आला होता का? आजोबा, इनफॅक्ट मी त्यासाठीच फोन केलाय. का, काय झालं? अरे आदिनाथ वाड्यावरून अचानक कुठेतरी गेलेला आहे. बराच वेळ झाला त्याचा पत्ता नाही, काही फोन नाही. व्हॉट? तू जरा त्याच्या मित्रांकडे फोन करून चौकशी कर. आणि हो, मुंबईला घरी अजून हे कळवलेलं नाही. आणि तूही कळवू नकोस. शक्य झाल्यास त्याच्या मित्रांकडे चौकशी कर. हो, मी चौकशी करतो. आणि शक्य तितक्या लवकर मी पोहोचतो तिकडे. आजोबा, तुम्ही काळजी करू नका. श्रीराम श्रीराम. काय झालं? काय कळलं का? सापडले हे? नाही. मग असे शांत कसे राहू शकता तुम्ही? शोधा ना त्यांना. कुठे असतील ते? घेऊन या त्यांना. त्यांना परत.
मी पुन्हा एकदा आजूबाजूला कुठे दिसतो का बघतो. श्रीराम श्रीराम. काय नाही. आजोबा काय म्हणाले स्वप्नील? अगं आधी अचानक कुठेतरी बाहेर गेलाय आणि बराच वेळ झाला तो आला नाहीये. प्रिया ती काहीतरी करणार आहे. कोण? सुलेखा. काय बोलतेस तू प्रिया? हो, हे तिचंच कारस्थान आहे बघ तू. दादाला काही झालं तर आपण घरी कळवूया लगेच. नाही नाही, एक मिनिट प्रिया, नको. आजोबांनी नाही सांगितलंय. अरे पण मग आपण वसईला जाऊया लगेच. चल. ते तर आपण जाऊया. ओके, तू कळव. पण आपण वसईला जातो एवढंच. आधीबद्दल प्लीज काही सांगू नकोस घरी. प्रिया अगं रडतीयस काय? शुभ्राच्या वेळी नाहीशी झाली होती त्यावेळी काय झालं होतं हे तूच मला सांगितलंस ना. तसंच काहीतरी साधं कारण असेल. प्रिया माझ्यावर विश्वास ठेव. आधीला काहीही होणार नाहीये. कोणतरी भेटलं असेल त्याला. तसंच असू दे. तसंच असणार आहे. प्रिया तूच अशी कोलॅप्स झालीस तर आजोबांना आपण कसा धीर देणार?